प्रायोजक है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। कामगार दिनानिमित्त काँग्रेस भवन येथील कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग षटकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे होते। महाराष्ट्राच्या स्थापनेत काँग्रेसची भूमिका निर्णायक होती। आजही जनतेसाठी संघर्ष सुरूच असल्याचे चेतन नरोटे यांनी म्हटलं आहे। या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर सुशीला आबुटे, माजी सभापती बाबा मिस्त्री, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, सुनील रसाळे, हनुमंत सायबळू, प्रमिला तुपलवंडे, उदयशंकर चाकोते, बाबूराव मेत्रे, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाले, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव आदी उपस्थित होते। संघर्ष केला, त्यात महाराष्ट्राची निर्मिती झाली, आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय। त्याचप्रमाणे आज कामगार दिन आहे। कामगाराचं देखील आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे सन्मान करण्याचा या ठिकाणी एक साथ आपले कामगार आहेत त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहे। कामगाराच्या हिताचं जे राज्य होतं ते फक्त काँग्रेसच्या काळात होतं। ह्या महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याचं जर काम कोण केलं असेल ते केवळ काँग्रेस पक्षाने व काँग्रेसच्या जेवढेही आमचे मुख्यमंत्री झालेत आणि देशातील जे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूपासून अनेक लोकांनी महाराष्ट्राला ताकद दिली, महाराष्ट्र पुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला। काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही बघितलात की महाराष्ट्र हे देशामधील एक चांगल्या स्थानावर महाराष्ट्राची या ठिकाणी प्रगती झाली होती आणि त्याकरता अनेक मोठमोठ्या योजना शेतकरी हिताच्या असतील, डॅम बांधण्याचं असेल, उजनी धरणाची निर्मिती असेल, त्या धरणामधून अनेक शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम असेल। महाराष्ट्र एक उत्पन्नाच्या बाबतीत एक नंबर देशामधला हा देश, महाराष्ट्र हा राज्य उत्पन्नामध्ये राज्यातील देशामधील एक नंबर हा राज्य। आज बघताय की आजचं जे सरकार आहे ते शैक्षणिक लक्ष देत नाहीत, शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत, कामगाराकडे लक्ष देत नाहीत, महिलांवर अत्याचार दिवसा होतोय यांच्या कुणाकडे काही लक्ष नाही। केवळ हिंदू मुस्लिम करणं, जातीचे पाचं राजकारण करणं, शैक्षणिक धोरणाकडे कुठलं लक्ष नाही। पण जे काय ह्या राज्यामध्ये देशामध्ये झालं ते काँग्रेसने ह्या देशाला प्रगतीपथावर नेलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघताय की महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आपल्याला सगळ्याला अभिमान आहे की महाराष्ट्राची निर्मिती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली। त्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। आपण महाराष्ट्राच्या दिनी सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपले देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब व आमच्या आईसाहेब उज्ज्वलाताई यांचा देखील लग्नाचा वाढदिवस आहे। आपण हे झालं राहतून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देणार आहे। आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की आईसाहेबांना आमच्या शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य लागावं। 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। त्याचबरोबर आज कामगार दिनही आहे। हे दोन्ही कार्यक्रम साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण उभारलेला आहात हे मला माहिती आहे। थोडक्यात मी 2 मिनिटामध्ये त्याचं महत्त्व सांगून या ठिकाणी माझं भाषण संपवतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली। त्यावेळी मुंबई हे राज्य होतं। मुंबई राज्यातून भाषावाईज प्रांत रचना करण्यात आली। त्यावेळी मराठी भाषा बोलणारे राज्य म्हणून महाराष्ट्र आणि गुजराती बोलणारे राज्य म्हणून गुजरात असं मुंबई राज्यातून हे 2 राज्य वेगळे करण्यात आले आणि त्यावेळी प्रचंड संघर्ष होता। 106 हुतात्म्यांनी त्यावेळी त्यांना हुतात्म्य पत्करावं लागलं। त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना
एक मंगल कलश देऊन त्या दिवशी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आज कामगार हे दिन आहे. 1886 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे तेथील कामगारांना 12 तास ड्युटी आणि त्यांना पेन्शन या संदर्भात त्यांनी बंड पुकारला, संप पुकारला. हे सर्व लोक रस्त्यावर आले आणि त्यांची मागणी होती की 8 तासाचे ड्युटी आणि त्यांना जे काही त्यांचे फायदे मिळणार आहेत त्यासाठी त्यांनी संप पुकारलेला होता. तेव्हापासून जगामध्ये कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो यशस्वी झाला होता. भारतामध्ये 1923 सालापासून हा कामगार दिन साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे आज मराठी राजभाषा दिनी आहे. कारण महाराष्ट्राची निर्मिती झाली, मराठी लोकांचं राज्याची निर्मिती झाली, म्हणून मराठी राजभाषा दिनही आज आपण साजरा करतो. या तिन्ही गोष्टी आज आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी आपले दैवत सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब आणि प्रणितीताई यांनी महाराष्ट्राचे सुशीलकुमारजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आणि महाराष्ट्राचा विकास केले. त्यांनी 2-4 वेळा अर्थमंत्री होते, आमदार होते, 9 वेळा अर्थमंत्री होते. हा इतिहास आहे. आणि ऊर्जा मंत्री, केंद्रीय मंत्री, गृहमंत्री, राज्यपाल असे अनेक पदं त्यांनी भूषवली. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी, सोलापूरच्या विकासासाठी ताईंचं आणि शिंदे साहेबांचं भरीव योगदान मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे आपल्या सोलापूरचं वैभव आहे आणि सोलापूरसाठी भूषणाव आहे हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मी वेळ न घेता सर्वांना शुभेच्छा देतो. खास बाब म्हणजे आज आपले दैवत सोलापूरचे सुपुत्र सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब आणि आईसाहेब यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. आपण सर्वांच्या तर्फे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देणारच आहोत. कार्यक्रम संपल्यानंतर वर केक कापून आपण त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊया. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि शोभा वाढवली याबद्दल सर्वांचा आभार मानून या ठिकाणी कार्यक्रम संपतो. धन्यवाद. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन. हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है. डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है. हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं. एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है. स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो. हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है. डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं. डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले. 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे. सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है. 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे. हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो. एडमिशंस ओपन. आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए.